आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। विधान भवन परिसरामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये कुत्र्यांचा उपद्रव सुरू आहे। नागपूर मनपाचे कर्मचारी कुत्रे पकडण्यासाठी दाखल सुद्धा झालेत। भटकी कुत्री पकडण्यासाठी या कर्मचाऱ्यांची कसरत पाहायला मिळते। तर विधान भवन परिसरामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। नागपूर विधिमंडळ परिसरामध्येच कुत्र्यांचा उपद्रव सुरू आहे। त्यामुळे आता नागपूर मनपाचे कर्मचारी हे कुत्रे पकडण्यासाठी दाखल झालेत। मात्र ही भटकी कुत्री पकडण्यासाठी या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते। तर ही भटकी कुत्री पकडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी हे दाखल झालेले आहेत, जाळी घेऊन पोहोचलेले आहेत। मात्र या कर्मचाऱ्यांना आता तारेवरची कसरत करावी लागते। या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ही कसरत करावी लागते, कारण विधान भवन परिसरामध्येच या कुत्र्यांचा उपद्रव पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं ही भटकी कुत्री इथे आहेत आणि त्यामुळे नागरिकांसह इतरांना सुद्धा याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये कुत्र्यांचा उपद्रव गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। मात्र आता तो थांबवण्यासाठी जी मागणी करण्यात आलेली होती त्या मागणीनुसार पालिकेचे कर्मचारी इथे पोहोचलेले आहेत जाळी घेऊन, आणि हे कुत्रे पकडण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। ही भटकी कुत्री पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत होतीये। नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे आणि याच कुत्र्यांना पकडण्यासाठी आता पालिकेनं काही कर्मचारी हे नियुक्त केलेले आहेत। या कर्मचाऱ्यांचं एक पथकच या विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलंय। हे भटके कुत्रे पकडण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि कर्मचाऱ्यांची मात्र या सगळ्यामध्ये कसरत होतीये। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। पाहूयात। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधान भवन परिसरात भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो आणि याच्याच बाबतीत अनेक तक्रारी मंत्री असतील, आमदार असतील यांच्या माध्यमातून केल्या जात होत्या आणि राज्यभरात किंवा जी महत्त्वाची शहरं आहेत यामध्ये भटक्या श्वानांचा मुद्दा हा ऐरणीवरती आला होता आणि भटक्या श्वानांच्या बाबतीत काय तो तोडगा काढला पाहिजे अशा पद्धतीची मागणी ही विधानसभेत करण्यात आली होती। सभागृहामध्ये याच्यावरती चर्चा सुद्धा जी आहे ही झाली होती। काही आमदारांमध्ये त्या अनुषंगानं खडाजंगी सुद्धा जी आहे ही आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगानं तर नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी जे विधान भवन परिसरामध्ये भटके श्वान आहेत, जे मोठ्या प्रमाणात फिरत आहेत, त्यांना पकडण्यासाठी म्हणून हे सकाळच्या सत्रात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भटक्या श्वानांना आवर घालण्यासाठी या परिसरातले हे भटके श्वान पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडून देण्यासाठी म्हणून सकाळपासून ही यंत्रणा जी आहे ही कामी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि नागपूर विधान भवन परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह विशाल पाटील, NDTV मराठी, नागपूर। तर विधान भवन परिसरामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळालेला आहे। नागपूर विधिमंडळ परिसरामध्येच या कुत्र्यांचा उपद्रव सुरू होता आणि त्यामुळे आता नागपूर मनपाचे कर्मचारी आणि त्यांचे एक पथकच इथे या परिसरामध्ये दाखल झालंय। कुत्रे पकडण्यासाठी सध्या प्रयत्न केले जातात आणि भटकी कुत्री पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांची कसरत सुरू आहे।